नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं आपल्या डेली व्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। हे बघा, उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि ना एवढं जास्त गरम होत होतं अगोदर की असं वाटायचं अरे बापरे कधी पाऊस येईल असं होत होतं, एवढं जास्त गरम होत होतं। परंतु आता भर उन्हाळ्यात असं पावसाळ्याचं वातावरण चालू आहे ना, खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटते। निसर्गाने संपूर्ण वातावरणावर असं बर्फ फिरवल्यागतच वाटतं, एवढं छान वाटत होतं। आणि संध्याकाळचे आता 5 वाजून गेले आहेत। माझे मस्तपैकी बाहेर सडा वगैरे मारून झालेला आहे आणि त्यामुळे खाली सुद्धा एकदम सर्व गार गार वातावरण झालं होतं। आणि आमचे छोटे साहेब हे यांचं देखील आता मातीत खेळायचा टायमिंग सुरू झालेला आहे। दररोज त्याला मी संध्याकाळी 4-5 वाजल्याच्या पुढूनच सोडायचे। तसं तर अगोदर जेव्हा कडक ऊन होतं तेव्हा 4-5 वाजता देखील खूप जास्त ऊन पडायचं, त्यामुळे सोडता येत नसायचं। परंतु आता हे असं ढगाळ वातावरण सर्वत्र चालू आहे, तर त्यामुळे आता त्याला लवकरच बाहेर पडता येते, त्यामुळे तो देखील खुश आहे। आणि आता संध्याकाळचा टायमिंग होता म्हणून म्हटलं आता बाहेर तर बसायला सर्वांनाच आवडतं, तसं मला सुद्धा आवडतं, म्हणून बाहेर बसायचं होतं। मग म्हटलं चला मग आपलं माळवं वगैरे जे काय आहे ते नीट करत बसावं, तसं स्वयंपाकाची देखील तयारी करावी। तर आमच्या मोठ्या साहेबांनी माळवं आणलं होतं काल, आणि हे तुम्हाला आता सुरुवातीला मी दाखवलंच असेल, हे कोथिंबीर वगैरे आणि हे ज्या काही शेंगा आहेत त्या। तर कोथिंबीर हे बघा एवढी जास्त म्हणजे कोथिंबीर निब्बर आणली आहे ना की बोलायलाच नको, त्यात फक्त काड्याच जास्त आहेत, पाला एवढं काही नाहीच आहे। आणि मी जाते म्हटलं बाजारात, तर नको म्हटले की आता तो म्हणजे नेक्स्ट टाइम कधीतरी जा, मी आज घेऊन येतो माळवा। आणि हे अशा पद्धतीचं माळवा आणलं ना वाटतं नको, आपण गेलेलंच परवडतं, थोडा टाइम जातो पण आपण व्यवस्थित पाहून आणतो। आणि हे अशा प्रकारे आणले, तर मग म्हटलं चला आता बाहेर बसून मस्त म्हणजे पडलेला आहे बाहेर व्यू दिसत आहे, तर या अशा वातावरणामध्ये काम करायला देखील उत्साह येतो आणि इथून काय हलू वाटत नाही, काही ना काही काम अजून म्हणजे किती असलं तरी काही वाटत नाही करायला। म्हणून म्हटलं चला इथेच बसून स्वयंपाकाची तयारी करावी। जर तयारी आपल्याला आतमध्ये घरात बसून करायची असेल ना, खूप जास्त वाटतं, असं वाटतं किती काम केलंय आपण, एवढं जास्त गरम पण होतं, थकवा सुद्धा आल्यासारखं होतो, पुन्हा उठून तर स्वयंपाक करायची इच्छाच होत नाही, एवढं जास्त म्हणजे ह्या गरमीने त्रस्त झाले होते। आणि हे बघा कोथिंबीरच्या म्हणजे एवढी मोठी कोथिंबीरची गड्डी दिसत होती, पण त्या नीट करून ना एवढी उडीशी झालेली आहे आणि बाकीच्या सर्व ना काड्याच आहेत। मग त्यासाठी भाजीसाठी थोडीशी बाजूला काढली आणि बाकी सर्व पिशवी कॅरी बॅग मध्ये भरून घेतली आणि ती आता फ्रीजमध्ये नंतर ठेवता येईल म्हणून। आणि ह्या ज्या शेंगा तुम्हाला दिसत आहेत याला तुम्ही काय म्हणता बरं नेमकं, ते कमेंट करून नक्की सांगा, कारण याला नेमकं काय म्हणतात ना मला देखील माहिती नाही। मी जेव्हा लग्न करून इकडे आले, स्टार्टिंगला आम्ही शिक्रापूरला आलेलो होतो आणि तिथे जेव्हा मी बाजारात जायचे तेव्हा बऱ्याच जणांच्या तोंडातून याला बीन्स म्हणून ऐकलं होतं, म्हणून मी देखील याला बीन्सच म्हणत होते। मग मिस्टरांना म्हटलं जावा बीन्सची भाजी की, म्हणजे त्यांनी विचारलं काय आणायचंय म्हणून, मग त्यांना म्हटलं की बीन्सची भाजी आणा, म्हणजे शेंगा आणा। मग ते म्हटले, तर त्यांनी त्या भाजीवाल्यांना सांगितलं बीन्सच्या शेंगा द्या, आणि त्यांनी बरोबर या उचलल्या मिस्टरांनी। तर ते भाजीवाले म्हटले याला बीन्सच्या शेंगा नाहीत म्हणत, याला चवळीच्या शेंगा काहीतरी म्हणतात। मग आता याला नेमकं काय म्हणतात ना मला पण माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल याचं तर कमेंटमध्ये सांगा। आणि त्यांना देखील माहिती नव्हतं। आता आमच्या इकडे ज्या चवळीच्या शेंगा असतात ना, त्या चवळीच्या शेंगा अशा बारीक असतात छोट्या छोट्या, ह्या खूपच लांब आहेत। मग नेमका याचा काही वेगळा प्रकार त्याच्यामधनच काय आहे का नाही माहिती नाही, परंतु आता ना या शेंगा आम्हाला दोघांनाही भरपूर आवडू लागल्यात, कारण रोज रोज ना तीच भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय। आणि जरी आपण म्हटलं ना की विकत आणून काहीतरी वेगळं खावं, तरी भाजीला वेगळं नेमकं काय आणावं, तेच फ्लॉवर, बटाटा, वांगी, कुठे शेवगा, हेच म्हणजे नेहमीच झालेलं आहे। आणि त्यात पालेभाज्या कधीमध्ये तेच खाऊन कधी कंटाळा येतो। मग म्हटलं चला वेगळं काहीतरी ट्राय करूया, म्हणून आता ना आम्ही हे बीन्सच आणतो आणि त्याचीच भाजी बनवतो। आणि हे बघा भाजीसाठी आम्हाला ना खूप जास्त म्हणजे लागतच नाही एका टायमिंगला। आता संध्याकाळची भाजी बनवायची, तर यातल्या निम्म्याच्या वर तर बीन्स तशाच राहिलेले आहेत, आणि जेवढ्या ताटात दिसत आहेत ना त्यातली सुद्धा भाजी शिल्लकच राहते। मग आम्ही तर त्यात कांदा, टोमॅटो वगैरे चिरून टाकत असते। तुम्ही कशा प्रकारे बीन्सची भाजी बनवता काय म्हणजे ते देखील सजेस्ट करा। मी तर कांदा, टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम सुकी भाजी बनवत असते, आणि मग संध्याकाळी माझी त्याचीच तयारी चालू होती।
अशी तयारी घरात बसून करायची म्हटलं तर वाटतं अरे कोणीतरी म्हणजे सामान काढून द्यायला हवं होतं आणि आपण पटकन फोडणी द्यायला हवं, असं म्हणजे भारी वाटतं. पण असं बाहेर बसून ना मग ते बाहेरचं वातावरण पाहत पाहत छान वाटायचं. मस्त मोकळी हवा सुटलेली होती. आज काय जास्त भरभर वारं पण नव्हतं की सर्व धूळ वगैरे उडून येईल इकडे, त्यामुळे मस्त छान हवा सुटली होती. आणि या थंडगार हवेत बसून बाहेर असं माझं सामान काढायचं चाललेलं होतं. आणि हे बघा, एवढं सामान हेच घरात बसून काढायचं म्हटलं किती टायमिंग गेला असता. आणि मग आता स्वयंपाक वगैरे करून झालं होतं माझं नेमका, आणि छोट्या साहेबांनाही ते किचनवर बसवलं होतं. तर हे बघा, जे काही ते अगोदर मी जामचे छोटे छोटे डबे ठेवले होते ना, अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यामध्ये ना एका डब्यात हे सेंदव मीठ होतं आणि साहेबांनी वरून सर्वच डबे पाडून टाकले आणि त्यातलं मग ते मीठ देखील सांडलं. नशीब त्या काचेच्या काही भरण्या काही पाडल्या नाहीत. आणि मग माझा स्वयंपाक तर झालेला होता आणि गुरुचे पप्पा आलेले होते, त्यामुळे ते दोघं जरा बाहेर गेलेले होते. मग म्हटलं काहीतरी काम करून घ्यावं. मग हे पापड तळले होते, कारण आम्हाला ना उद्या सकाळी खूपच लवकर ना लग्नासाठी म्हणजे गावाकडे जायचे, गावाच्या थोडंसं अलीकडे असेल आणि तिकडे जायचं होतं. आणि मिस्टरांचं म्हणणं होतं की आज सकाळी खूप लवकर जायचे, त्यामुळे उद्या सकाळी म्हणजे काही सुद्धा करत बसू नको, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मग म्हटलं चला काहीच म्हणजे जर बनवून नाही दिलं तर मग तोंडाला काहीतरी चटरफटर एवढे सकाळी सकाळी तर आपल्याला काही भेटणार नाही. आणि गुरु देखील मग नंतर भूक लागली करेल, म्हणून मग ना मी असे पापड तळले होते. म्हटलं काही आपल्याला न्यायला होतील आणि काही आता जेवताना सुद्धा म्हणजे तळले होते. अजून जेवण बाकी होतं, फक्त स्वयंपाक करून ठेवलेला होता. आता एवढे जास्त तळलेत, मग त्यासाठी ह्या ताटामध्ये जेवताना खाण्यासाठी वेगळे काढले. आणि हे काचेच्या भरण्या माझ्या रिकाम्याच होत्या, त्यामध्ये काय ठेवावं हे समजत नव्हतं आणि मला काय ठेवण्याची देखील इच्छा होत नव्हती. तशी अशा मोकळ्याच भरण्या म्हणजे वाटायचं नको काय ठेवायला, भरण्या खराब होतील. परंतु मोकळे ठेवून पण एवढे खास दिसत नाहीत, जेवढे की त्याच्यामध्ये असं काहीतरी भरून ठेवलं ना सामान, तेव्हा ते भारी दिसतं. म्हणून मग त्याच्यामध्ये ते थोडेसे पापड भरून ठेवले. आणि जे काय उद्या जायचं होतं म्हणून एका कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवले, जेणेकरून ते नरम पडणार नाहीत, आहे असे कुरकुरीत राहतील. आणि हे फुटाणे आहेत ना, हे ना आम्ही जेव्हा काळभैरवनाथ यात्रेला सोनारीला गेलेलो होतो तिथेच प्रसादामध्ये हे आणलेले होते आणि ते तसेच होते. बाकीचं जे काही पेड्याचा जे बताशे असतात, जे काही लाह्या वगैरे, ते सर्व खाऊन झालेलं होतं, पण हे फुटाणे तसेच राहिलेले होते आणि ते पिशवीमध्ये तसेच होते. म्हटलं पिशवीमध्ये ठेवले तर ते लक्षात राहणार नाहीत, म्हणून मग अशा प्रकारे भरणीमध्ये भरून ठेवले, मग जेणेकरून ते समोर दिसतील आणि समोर दिसल्यावर मग आपल्या पण लक्षात राहतं आणि मग आपण कधी मध्ये ते घेऊन खाऊ शकतो. आणि हे बघा, माझं ना छोटंसं पार्सल आलेलं होतं, जे की मला तुम्हाला ओपन करून दाखवायचं होतं, परंतु त्या अगोदर ना आमच्या साहेबांनीच केलं. त्याला काही दमच निघत नव्हतं ओपन करायला, कारण काल अगोदरच्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की त्याला मी सिंचन मागवलं होतं ऑनलाईन आणि मग ते देखील असं पार्सल थ्रू आलं होतं. मग त्याला वाटलं की त्याच्यासाठीच काही ना काही असेल, म्हणून मग त्याची घाई चाललेली होती बघायची. दिवसभर मला म्हणत होता ओपन कर, पार्सल ओपन कर, पण मी काही त्याला ओपन करून दिलं नाही, असंच नादवलं. तर पप्पा आल्यावर काही साहेबांना दमच निघला नाही. आणि हे बघा, कपड्याचे तर काय हाल करून घेतलेत. तुम्ही देखील म्हणत असाल व्हिडिओमध्ये पाहून की पोराला कपडे नाहीत का काही, परंतु आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यात आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे जे काही कपड्याचे हाल दिसत आहेत ना, ते सर्व आंबे खाऊन म्हणजे आंब्याचे डाग पडलेले आहेत. आंबा वगैरे खाऊन झालाय पप्पा यायच्या अगोदर, आणि पप्पा आल्यावर हे पार्सल ओपन करायची घाई होती. आणि हे बघा, खोदा पहाड आणि निकला चुहा असं झालं आहे, कारण एवढा मोठा बॉक्स दिसतोय आणि त्याच्यामध्ये छोटंसं त्याला पार्सल दिसतंय. तो बॉक्स न असं हलवून पाहतोय की त्यामध्ये काही राहिले का काय, परंतु ते पार्सलच एवढं छोटं होतं. कारण ह्यामध्ये ना बेल्ट आहे, जो मी साडीवरती मागवला होता. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी साडी दाखवली होती त्यावरती ना असा बेल्ट जर असेल तर जरा छान वाटेल, म्हणून मग मी हा बेल्ट मागवला होता. आणि मी ओपन करून दाखवायचं, ते आता आमचे साहेबच दाखवतील. चला मग पाहूया. आणि त्याला कितीही सांगितलं अरे हे पार्सल तुझं नाहीये, हे माझं पार्सल आहे, पण तरी काय त्याला विश्वास नाहीये. आणि त्याला खोलून बघायचंय आणि वरून पप्पा आहेत त्याच्या जातीला, त्यांना पण बघायचंय नेमकं काय आहे आणि काय नाहीये. त्यामुळे आल्याच दोघांचं असं बघायचं चाललेलं आहे. अजून तर जेवण बाकी आहे. आणि हे बघा किती घाई गडबड चालली आणि ओपन करायला नाही, म्हणून मग पप्पाकडून ओपन करून घेतोय.
हा एवढूसा बेल्ट दिसत असेल तुम्हाला, परंतु तो 100 रुपयाला आहे। जसं आपण कमरबंद वगैरे अगोदर यूज करायचो त्याचप्रमाणे आता हे सुद्धा बेल्ट असे निघाले आहेत जे की आपण साडीवर सुद्धा यूज करू शकतो। आणि मला तर जास्त करून असं पाहिल्यावरनं आवडत नव्हते, परंतु आता ट्रेंड चालू आहे आणि जी मी साडी मागवली त्यामध्ये अशाच प्रकारचं सूट होईल असं वाटतंय। आणि मिशोच्या म्हणजे त्या ॲपवरती सुद्धा असंच प्रकारचं बेल्ट दाखवलं होतं, जे वरती पॅम्पलेट असतं किंवा जे काही त्यांचे फोटो वगैरे असतात की ही साडी अशा प्रकारची आहे, त्यावर अशा प्रकारचा बेल्ट होता, परंतु तो काही साडीसोबत भेटलेला नव्हता, तो वेगळा घ्यायचा होता म्हणून मग मी घेतला। आणि हा बघा बेल्ट केवढूसा आहे, त्याची दोरीच एवढी लांबण्याचं काही, पण बेल्ट खूप छोटा आहे। आणि या बापलेकांचं असं त्या गुरुलाच घालून बघायचं चाललेलं होतं, काय एवढं इंटरेस्ट असतो दुसऱ्याच्या गोष्टींमध्ये काय माहिती। आपण त्यांनी झाड उभे करी आणि हे बघा छोट्या साहेबांची आयडिया की हे जे खाली जे लोंबतंय त्याने आपण झाडू मारू शकतो, अशा प्रकारची या साहेबांची आयडिया आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, काळजी घ्या।